हा एक कायदा आहे महिलांचा ज्या ठिकाणी लैंगिक छळ होतो याच्यापूर्वी असा कुठलाच कायदा नव्हता. हा पहिलाच कायदा आहे, 2013 चा कायदा आहे. राजस्थानमध्ये एक सोशल वर्कर होत्या, भानवरी देवी नावाच्या, ज्या सोशल वर्क करत असताना त्यांनी विरोध केला होता बाल विवाहासाठी. तर तिथल्या त्या संबंधित कुटुंबांनी त्या सोशल वर्करवरती सामूहिक बलात्कार केला. तर ती दाद मागायला गेली तर अशा कुठल्याच प्रकारच्या तरतुदी किंवा कायद्यात अशा काही आपलं हे नव्हतं, ऍक्ट नव्हता. तर त्याच्यानंतर 1997 मध्ये परत आपल्या विशाखा नावाचे एक एससी कम्युनिटीच्या महिला होत्या. त्यांनी परत महिलांच्या कामाच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक अत्याचाराबाबत अवेअरनेस केला. ह्या ह्या अशा अशा प्रकारच्या ह्या घटना होत आहेत, याच्यासाठी काहीतरी मार्गदर्शक सूचना किंवा कायदा यांच्यासाठी असला पाहिजे असं त्यांचं मागणी होती. त्याच्याच अनुषंगानं हायकोर्टाने त्यांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या. त्याच्यानंतर परत त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास, चर्चासत्र या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर 2012 मध्ये हा कायदा बनला आणि त्याच्यानंतर डिसेंबर 2013 मध्ये त्याच्यामध्ये राज्य सभेमध्ये तो मांडून पारित करण्यात आला. तेव्हापासून हा कायदा अंमलात आला. असे एकंदरीत या ठिकाणी